नमस्कार. स्वागत आहे आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की 6वीचं जे स्टेट बोर्ड आहे ते आपण डिस्कस करायला सुरुवात केली होती. लगेच पुढचा पाठ आपण काय करतो डिस्कस करतोय. मला आशा आहे की तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल, कारण का सिक्वेन्सने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ती जास्त लिंक करता येईल. कारण काही गोष्टी असतील ज्या मागच्या व्हिडिओमध्ये येतो तुम्ही आपण काय करतो की डिरेक्टली वापर करतोय. त्यामुळे ज्यांनी डिरेक्टली हा व्हिडिओ ओपन केलाय त्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे काय होईल की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या पटकन क्लिअर होऊन जातील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात सांगतो की आपण फक्त दोनच पॉईंट डिस्कस केले, ते अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. ऍक्च्युअली हे 6वीचं जे पुस्तक आहे ते फार छोटं आहे, फार जास्त कंटेंट नाहीये. एक दोन व्हिडिओ मध्ये काही की हा जो कंटेंट तुमचा आहे तो संपून जाईल. त्यामुळे पण फॅक्ट्स महत्वाचे, लक्षात घ्या. कंटेंट जरी कमी असला तरी देखील याच्यामध्ये असणाऱ्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या काय की प्रचंड महत्वाचे. त्यामुळे एक एक करून आपण काय करू की त्या फॅक्ट्स जे आहेत ते संपत जाऊ. आपण हा जो पार्ट आहे तो आपण लास्ट टाइम डिस्कस केला होता, आय गेस तुम्हाला आठवत असेल. आपण बघितलं होतं की अक्षवृत्त म्हणजे काय, पृथ्वीवरती असणारी आडवी वर्तुळ म्हणजे काय, ती अक्षवृत्त असतात. त्यांची संख्या किती आहे, त्यांची संख्या टोटल 181. त्यापैकी विषुववृत्तावरती बघतो आपण तुमचं काय की मूळ अक्षवृत्त आहे, ज्याची काय बघतो आपण की जी लांबी आहे ती सर्वात काय की जास्त आहे. अक्षवृत्त एकमेकाला समांतर असतात. पुढे बघतो आपण की अक्षवृत्तांचं तुमची जी लांबी आहे किंवा त्यांचं जे आकार आहे तो आकार काय होतोय की विषुववृत्तापासून लांब जाताना कमी कमी होत जातोय. आपण डिस्कस केलं होतं आणि ते मोजतो कसं आपण, ते डिग्रीवर मोजतो आपण. त्याचबरोबर पृथ्वीवरती असणाऱ्या उभ्या ज्या ओळी आहेत त्यांना काय म्हणतो आपण की रेखावृत्त म्हणतो आपण, ठीक आहे ना. पृथ्वीवरती एकूण 360 रेखावृत्त आहेत. त्यापैकी काय आपण की 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त म्हणले. 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त आणि तुमचं 180चं रेखावृत्त एकमेकांच्या काय बरोबर अपोजिट आहेत. रेखावृत्त हे काय की हाफ सर्कल असतात, अर्धवर्तुळ असतात. अक्षवृत्तांच्या प्रमाण ती फुल सर्कल असत नाही, लक्षात ठेवा. रेखावृत्तांचं अंतर मात्र बघतो आपण की पूर्ण दोन रेखावृत्तांमधलं अंतर जे आहे ते सारखं असत नाही. विषुववृत्त सगळ्यात जास्त असतं आणि ध्रुवाकडे काय होतं की कमी होत जातं. दोन लगतच्या अक्षवृत्तामधलं अंतर किती म्हणलं आपण, 111 किलोमीटर. आणि दोन लगतच्या रेखावृत्ताचं अंतर बदलतं, पण जर आपण ते विषुववृत्तावरती मोजलं तर विषुववृत्त काय बघतो आपण ते जवळपास 111 किलोमीटर असतं. ज्या काही फॅक्ट्स आपण लास्ट टाइम डिस्कस केल्या पुढचा पार्ट डिस्कस करू आपण. इथे तुम्ही बघा एक इमेज आहे, ही इमेज देखील महत्वाची. यात काय केलं बघा, याच्यामध्ये जे आपण आता अक्षवृत्त रेखावृत्त डिस्कस केली तुमची थोडक्यात दाखवली बघा. ही मध्ये जी लाईन दिसते तुमच्या, ही कशाची लाईन आहे, ही विषुववृत्ताची लाईन आहे. म्हणजे काय की एक अक्षवृत्त आहे. खाली बघतो आपण की हे एक अक्षवृत्त असेल, हे एक अक्षवृत्त आहे. वरती तुमच्या काही मेन अक्षवृत्त जे आहेत ना ते दाखवलेत, त्यांची नावं पण दिली. व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. मुख्य अक्षवृत्त, त्यांचं लोकेशन कुठं असतात ते आणि त्यांचं नाव दिलेलं बघा. 0 डिग्री वरती असणारे जे काही आडवी सर्कल आहे किंवा आडवं सर्कल आहे त्याला काय म्हणतो आपण की विषुववृत्त. आणि त्याला आपण काय म्हणतो की बृहद्वृत्त किंवा मूळ अक्षवृत्त देखील म्हणतो आपण. ते तुमचं इथं असेल, ठीक आहे ना. इथून जर आपण उत्तरेकडे गेलो, आता आपल्याला माहिती आहे की विषुववृत्तामध्ये काय की पृथ्वीचे दोन भाग पडले. वरचा भाग त्याला काय म्हणतो आपण की उत्तर गोलार्ध आणि खालच्या भागाला काय म्हणतो आपण की दक्षिण गोलार्ध. तर विषुववृत्तापासून आपण वरच्या बाजूला गेलो की आपल्याला बघा मिळेल की 23.5 डिग्री उत्तरेवरती. आता 23.5 का वाचतो आपण, डिग्रीचं मोजमाप समजून घ्या की 23 म्हणजे फुल डिग्री. आणि नंतर पुढे बघतो आपण की डिग्री ही मिनिटांसारखी किंवा तासांसारखी मोजतो आपण, ठीक आहे ना. सो एका तासामध्ये काय बघतो आपण की 60 मिनिटं असतात. तशीच तुमची काय की 60 मिनिटं म्हणजे त्याचं अर्ध किती होईल, 30 मिनिटं. सो इथं 30 आहे, आपण काय केलं, आपण केला 23.5 डिग्री म्हणतो आपण, ठीक आहे ना. सो 23.5 अंशावरती बघतो आपण कोणतं जे अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्ताचं नाव काय, कर्कवृत्त. नीट लक्षात ठेवायचे बघा. 0 डिग्री वरती असणाऱ्या अक्षवृत्ताचं नाव काय, विषुववृत्त, ठीक आहे ना. 0 डिग्री पासून वरती म्हणजे उत्तरेला 23.5 डिग्री वरती असणारं अक्षवृत्त, त्याचं नाव काय, त्याचं नाव आहे कर्कवृत्त, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढं या विषुववृत्तापासून पुन्हा अजून आपण जर उत्तरेला गेलो तर त्या उत्तरेला 66.5 डिग्री उत्तरेकडे, किती वरती, 66.5 डिग्री उत्तरेवरती कोणतं अक्षवृत्त, नाव काय, आर्क्टिक वृत्त. काय नाव त्याचं, आर्क्टिक वृत्त. नाव लक्षात ठेवा. कर्कवृत्त पहिलं विषुववृत्त, नंतर कर्कवृत्त, नंतर तुमचं काय की आर्क्टिक वृत्त. आणि शेवटी बघतो की 90 डिग्री वरती हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणतो आपण की उत्तर ध्रुव. हे उत्तर गोलार्ध झालं तुमच्या. आता दक्षिण गोलार्ध घ्या. दक्षिण गोलार्धामध्ये आपण बघतोय की विषुववृत्तापासून खाली म्हणजे दक्षिणेकडं 23.5 डिग्री सेल्सिअस काय तुमचं मकर वृत्त. वरती कोणतं होतं, कर्कवृत्त. खाली काय आहे की मकर वृत्त. आणि मग पुन्हा बघतोय आपण की खाली पुन्हा 66.5 दक्षिणवरती काय आहे की अंटार्क्टिक वृत्त. इकडे काय होतं, आर्क्टिक वृत्त होतं. इथे आपण आता अंटार्क्टिक वृत्त. खाली म्हणतो की हा जो शेवटचा पॉईंट आहे तो कोणता, काय आहे तुमचा दक्षिण ध्रुव. ही जे काही कॉमन किंवा महत्वाची तुमची अक्षवृत्त आहेत ना त्यांची नावं काय करूया आपण लक्षात ठेवा, ठीक आहे ना. इकडे थोडंसं अजून काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते बघ. ती इन्फॉर्मेशन देखील महत्वाची आहे बघा. एक एक करून बघू आपण. इथे एक आपल्याला पॉईंट दिलाय की इथे एक बाण दाखवला. या बाणापासून एक आपण बघतोय की एक एरिया मार्क केलाय. काय एरिया, वरती तुमचं काय की कर्कवृत्त आहे, कळते ना, 23.5 वरती. आणि खाली तुमचं काय की मकर वृत्त आहे.
कर्कवृत्त आणि मकर वृत्त याच्या मधला जो एरिया आहे त्याला आपण नाव काय दिलं बघा, लंबरूप किरणांचा प्रदेश. म्हणजे काय, या भागावरती, कुठल्या भागावरती, वरती कर्कवृत्त आणि खाली तुमचं मकर वृत्त, हा जो पूर्ण बेल्ट आहे, या पूर्ण बेल्ट वरती सूर्याची किरण कशी पडतायत, लंबरूप पडतायत. लक्षात ठेवा, ही फॅक्ट महत्वाची तुमच्या. नेक्स्ट, वरती 66.5 डिग्री म्हणजे कोणतं, आर्टिक वृत्त, ते खाली बघतो आपण की 66.5 डिग्री म्हणजे काय की अंटार्क्टिक वृत्त. या दरम्यानच्या बेल्टला काय म्हणतो आपण, तिरप्या किरणांचा प्रदेश. म्हणजे इथून बरं का, या इथून वरचा लक्षात ठेवा, हा पूर्ण आहे, इथून वरचा, ह्याला काय म्हणतो आपण, तर लंबरूप किरणांचा प्रदेश. आणि ह्यापासून इथपर्यंतचा जो प्रदेश आहे काय म्हणतो आपण की तिरप्या किरणांचा प्रदेश. म्हणजे काय, जिथं बघतो आपण की जर आपण की सूर्यप्रकाश जो आहे तो प्रचंड तिरपा पोचतो. इथं काय असतील बघा, दिवस 24 तासांपर्यंत. म्हणजे काय काय बघतो आपण, यातल्या काही ध्रुवांच्या वरती, काही भागांच्या वरती दिवस जो आहे तो 24 तासांचा असू शकतो. ठीक आहे ना. मग फायनली बघतो आपण की ह्याच्या पण वरचा म्हणजे 66.5 पासून इकडे नाही 90 पर्यंत, इकडच्या 66 पासून 90 पर्यंत हा जो भाग आहे काय म्हणतो की अति तिरप्या किरणांचा प्रदेश. जिथं बघतो आपण की किरण जी आहेत सूर्याची ती पोहोचत नाहीत. इथं बघतो काय काय वेळेला दिवस जो आहे म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो 6 महिने असतो, काही वेळा 6 महिने काही सूर्यप्रकाश असत नाही. त्यांची आपण काही इन्फॉर्मेशन ज्याची पुढच्या पाठामध्ये घेणारच आहे. त्यामुळे ही महत्वाची अक्षवृत्त आणि रेखावृत्त आणि त्यांच्या लोकेशन वरनं त्यांच्यावरती पडणारा सूर्यप्रकाश हे जे प्रपोर्शन आहे, ही जी सगळी रचना आहे, ही रचना काय करू आपण व्यवस्थित समजून घेऊ आपण. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा पार्ट आपण डिस्कस करतो लगेच. इथं काय म्हणते बघा की 0 डिग्री रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त किंवा प्राइम मेरिडियन आहे, म्हणून महत्वाचं आहे. जागतिक प्रमाण वेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाण वेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिच रेखावृत्त किंवा जीएमटी, ग्रीनिच मीन टाइम म्हणून ओळखलं जातं. हे पण फॅक्ट महत्वाचे बघा. मागास आपण बघितलं होतं की अक्षवृत्त कुठलं मूळ किंवा की ठरवायचं हे ठरवायला प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम का नव्हता, कारण आपल्याला काय होतं की रेफरन्ससाठी विषुवृत्त होता जो बरोबर काय करतो पृथ्वीच्या मध्यातून जातो. पण तसं उभ्या सर्कलच्या बाबतीत जर विचार केला आपण तर उभं सर्कल कोणतं मुख्य ठरवायचं, मूळ ठरवायचं हा इश्यू होता. आपण सगळ्या सर्वांना काय केलं आपण की हे जे शहर आहे ग्रीनिच नावाचं, हे कुठे आहे, हे इंग्लंड मधलं एक शहर आहे. त्या ग्रीनिच मध्ये आपण काय केलं की इथून जाणारे जे रेखावृत्त असेल ते काय समजलं आपण की ते 0 डिग्री समजलं. ठीक आहे ना. मग त्याचा उपयोग काय होतो, त्याचा उपयोग होतो आपण की टाइम ऍडजस्ट करायचं. बघतो देशांच्या प्रमाण वेळा, प्रत्येक देशाचं काही एक स्टँडर्ड टाइम असतं जसं की आपलं आहे, तर ते स्टँडर्ड टाइम डिसाइड करण्यासाठी आपण काय करतो की या ग्रीनिच मीन टाइमचा जीएमटीचा तुम्ही जर कधी बघितलं असेल, तुमचं घड्याळ असेल किंवा तुमचं जे मोबाईल मध्ये घड्याळ असेल ना, तुम्ही जर मोबाईल स्विच ऑफ केला किंवा तुमचा मोबाईल फार काळ बंद असेल, तुम्ही पुन्हा चालू केलात की तुम्हाला ते विचारतं की टाइम सेट करूया का. आणि तुम्ही जर टाइम सेट करूया म्हटलं तर ते विचारतं की टाइम सेट करताना कुठला रेफरन्स घ्यायचा. आपण सांगतो की जीएमटीचा रेफरन्स घे. म्हणजे जीएमटी म्हणजे काय, तर ग्रीनिच मीन टाइम. आता हे कसं मोजतात, काय मोजतात, त्याचा आपण काही की पुढे अभ्यास करणार आहे. तुमच्या लक्षात ठेवा की स्टँडर्ड टाइम किंवा प्रमाण वेळ जे आहे ते प्रमाण वेळ मोजण्यासाठी काय बघतो आपण की 0 डिग्री मूळ रेखावृत्ताचा वापर होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. 180 रेखावृत्त हे एक महत्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180 रेखावृत्त आहेत. म्हणजे आपण बघतो की 0 डिग्री रेखावृत्त आहेत. त्या 0 डिग्री रेखावृत्तापासून समजा ते इथून जात असेल तर इथून बघतो आपण की पश्चिमेला आणि इकडून पूर्वेला एकूण रेखावृत्त किती असतील, तर इकडे बघतो आपण की इथून 180 आणि इथून पण तुमच्या काही की 180, टोटल बघतो आपण की 360 रेखावृत्त. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. खाली बघतो आपण रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्त कडे जातात. हे पाहिजे काय गरज नाही आपल्याला. हा इथं बघा 180 रेखावृत्ता संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा विचारात घेतली जाते. बघा हे पण महत्वाचं आहे. 0 डिग्री रेखावृत्ताचा वापर कुठे करतो आपण, तर प्रत्येक देशांना त्यांची प्रमाण वेळ निश्चित करण्यासाठी. आणि 180 रेखावृत्त जे कुठे आहे, जे बरोबर 0 डिग्रीचे काय की अपोजिट आहे, तर तिकडच्या साईडचे रेखावृत्त काय म्हणतो आपण, त्याचा वापर कुठे करतो आपण, आंतरराष्ट्रीय वार रेषा. हे थोड्याशा गोष्टी इंटरेस्टिंग पण आहेत, ज्या पुढे येतील त्याच्या आपण त्यांना आपण व्यवस्थित समजून घेऊ आपण. पुढे बघा, विषुवृत्त हे बृहद वृत्त आहे. तसेच एकमेकांसमोरील 2 रेखावृत्त मिळून बृहद वृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो. ठीक आहे ना. म्हणजे मुद्दा समजूया की जसं आपण की आडव्या सर्कलचा विचार केला तर आडव्या सर्कलमध्ये बघतो आपण की विषुवृत्त काय की सगळ्यात मोठं सर्कल आहे. वरती विचार केला आपण म्हणजे उभ्या सर्कलचा विचार केला तर उभी पूर्ण सर्कल नाही, उभं तुमचे काही की हाफ सर्कल असतात. म्हणजे एक रेखावृत्त म्हणजे काही की एक हाफ सर्कल आहे. पण एक हाफ सर्कल आणि पुढचं एक हाफ सर्कल आपण जॉईन केलं तुम्हाला काय मिळेल की एक बृहद वृत्त मिळतं. लक्षात ठेवा. हे देखील कन्सेप्टला माहिती असणं गरजेचे आहे. इथं हा चॅप्टर आपला संपतोच म्हणते. नेक्स्ट पुढचा चॅप्टर आपला म्हणजे की हवा व हवामान. सगळे चॅप्टर आपण घेतलेले नाहीत बरं का. म्हणजे जे चॅप्टर्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत ना तेवढेच घेतात आपण. तो लगेच आपण मधले 2 चॅप्टर स्किप करतोय आपण, त्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण कुठे पोहोचतोय, हवा आणि हवामान पर्यंत.
तर पहिले आपण बघतोय की हवेची व्याख्या घेतली. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, तिचे वर्णन आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते, याला आपण काय म्हणतोय की हवा म्हणतो. व्याख्या नीट वाचून घ्या, लक्षात ठेवा. हवा म्हणजे काय, तर इथं म्हटलंय की एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती जी कशी असते, अल्पकालीन असते. म्हणजे काही काळासाठी आपण म्हणतो की हवा बदलायला वेळ लागत नाही. असं का म्हणतो आपण, कारण ऑब्व्हियसली हवा जी आहे ती अल्पकालीन स्थिती असते. म्हणजे काही फॅक्टर्स असतील, टेम्परेचर, प्रेसिपिटेशन, ह्युमिडिटी, अशा कुठल्याही फॅक्टरमुळे बघतो आपण की हवा जी आहे ती प्रचंड वेगाने काय की चेंज होऊ शकते. उदाहरणार्थ हवा म्हणतो आपण की थंड हवा आहे, गरम हवा असते, कोरडी हवा असते, काय की दमट हवा असते. ही तुमची काय की हवेची काही म्हणजे साधारणतः आपल्या आजूबाजूचे वातावरण जे आहे त्या वातावरणाची काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. बघा, हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. पहिलं कोणतं होतं, हवा. आता काय की हवामान. हवा म्हणजे काय, एखाद्या ठिकाणची असणारी हवेची अल्पकालीन स्थिती. म्हणजे आता ती हवा कशी आहे, थंड हवा आहे का गरम हवा आहे का कोरडी हवा आहे, ही ज्यावेळी सांगतो आपण ती कशी, तिची अल्पकालीन स्थिती. म्हणजे काही ठराविक तास, 2 तास, फार फार दिवस तुमचं. ठीक आहे ना. पण एखाद्या ठराविक प्लेसचा आपण काय केलं की वर्षानुवर्ष अभ्यास केला की इथली हवा नेमकी कुठल्या सीझनला कशा प्रकारची असते, आणि त्यातून आपण काय केलं की काही अंदाज किंवा काय आपण आकडे तयार केले, तर काय म्हणतो आपण की हवामान म्हणतो आपण. ठीक आहे ना. आणि मग म्हणतो की हवामान शीत आहे, कोरड आहे, उष्ण आहे किंवा दमट आहे किंवा उष्ण कोरड म्हणतो आपण. जसं की आपण म्हणतो की हिमालयामध्ये हवामान कसं आहे की शीत आहे. हे काय एक दिवस तिथं बर्फ पडला म्हणून आपण म्हणत नाही, किंवा आपण असं म्हणत नाही की जे तुमचा एरिया असेल, महाराष्ट्र असेल तुमच्या, तर महाराष्ट्रामध्ये काय की हवामान जे आहे ते कसं आहे की पूर्णपणे दमट आहे असं म्हणून चालणार नाही. आता पावसाळ्यात थोडंफार तुम्हाला दमटपणा जाणवेल तुमच्या, पण अदरवाईज बघतो की तुमच्या काही बऱ्याच मोठ्या पार्टमध्ये की हवामान कसं असतं की कोरडं असतं. त्यामुळं एखाद्या ठिकाणचं हवामान सांगण्यासाठी गरजेचं काय की त्या ठिकाणची सरासरी हवामान हवेची स्थिती जी आहे ना, तिचा फार दीर्घकाळ आपण काय करतो की अभ्यास करतो, लॉंग टर्म मध्ये अभ्यास करतो. आणि त्या लॉंग टर्मच्या अभ्यासात आपल्याला समजा निष्कर्ष येतो, त्या निष्कर्षात आपण काय करतो की तुमच्या हवेची स्थिती सांगतो, काय म्हणतो की हवामान. आता इकडे बघतो आपण की जागतिक पातळीवरती हवामानाचे काही विभाग पडतात तुमचे. आपण हे फार जनरल आहे, पण माहिती असो आपल्याला. ठीक आहे ना. आपण जे लास्ट टाइम डिस्कस केलं की लास्ट पाठीमागच्या पार्टमध्ये काही महत्वाचे अक्षवृत्त, त्या अक्षवृत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय करतो आपण, तुमचे हे हवामानाचे विभाग बघतो आपण. तुम्ही बघाल वरती जो आहे, हा वरती म्हणजे कुठं 66.5 डिग्री ते 90 डिग्री हा जो उत्तर गोलार्धामधला पार्ट आहे, त्याला नाव काय बघा, शीत कटिबंध. काय म्हणलेला, शीत कटिबंध. का, मगाशी कारण पण बघितलं आपण. इथं बघतो आपण की सूर्यप्रकाश जो आहे तो फार काही की पोचत नाही, फार तिरपा पोचतो. त्यामुळे या भागात बघतो आपण की मिळणारं जे सोलार रेडिएशन आहे, जसं आपण उल्लेख माग आपल्या एनसीआरटी सिरीज मध्ये केला होता, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आपल्या एनसीआरटीचा तुमच्या. इथं मिळणार बघतो की सोलार रेडिएशन हे सर्वात कमी असेल, किंवा इथं बघतोय की बर्फ जास्त असेल, त्यामुळे इथलं हवामान कसं आहे की शीत आहे. पुन्हा बघतो आपण की 23.5 ते 66.5 हा जो मधला बेल्ट आहे त्याला म्हणतो की समशीतोष्ण कटिबंध. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की टेम्परेट झोन, जिथं फार जास्त गरमी नाहीये आणि फार जास्त काय की इथल्यासारखा बर्फ पण नाही, असं मधलं तुमचं टेम्परेचर आहे, त्याला म्हणतो आपण की समशीतोष्ण पट्टा. समजलं का. फार जास्त गरम पण होत नाही, फार जास्त तुमचं हवामान काय की उष्ण पण नाहीये, आणि फार जास्त कसं नाही की तुमचं शीत पण नाहीये, त्याला म्हणतो आपण समशीतोष्ण पट्टा. आणि मग बघतो की 23.5 डिग्री उत्तर ते 23.5 डिग्री दक्षिण याच्या दरम्यानचं जे हवामान आहे त्याला काय म्हणतो की उष्ण कटिबंध. कारण का, इथं माहिती आहे आपल्याला की इथं सूर्याची किरण जी पडतात ते कशी पडतात, बरोबर लंबरूप पडतात. आणि सूर्याची किरण इथे लंबरूप पडल्यामुळं इथं मिळणारं सोलार रेडिएशन सर्वात जास्त आहे. इथली हवा कशी असेल की उष्ण कटिबंध. आणि खाली पण तेच आहे, समशीतोष्ण. म्हणजे 23.5 ते 66.5 काय की समशीतोष्ण कटिबंध, आणि तुमचा पुढचा 90 डिग्री काय तुमचा शीत कटिबंध. सो हे तुमचं काय की कॉमन असेल. पण कॉमन जरी असलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की कोणत्या पॉईंट पासून कोणत्या पॉईंट पर्यंत कुठल्या प्रकारचं काय की हवामान आहे. म्हणजे शीत कटिबंध कुठे आहे, समशीतोष्ण कटिबंध कुठे आहे, उष्ण कटिबंध कुठे आहे, याचं एक्झॅक्ट लोकेशन काही आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे ना. पुढे मग आपण हा येस. आता हा जो पार्ट आहे हा खरं तर बघतोय आपण की एक रॅन्डम पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की सागरी प्रवाहांचा उल्लेख केला. तर हा इथं बघत आहे आपण, नंतर कुठे त्याला आपण डिस्कस करू आपण. ठीक आहे. महासागर तुमचं ठीक आहे. या पार्ट मध्ये तुमच्या काय की इतकंच महत्व तुमचं होतं, म्हणजे याच्यामध्ये. आता इमेज आलं तर आपण डिस्कस करू आपण. ह्याच्यामध्ये काय बघायचं बघा. आता हा खरं तर हा चार्ट जो आहे, हा जो ही जी डायग्राम आहे, डायग्राम मे बी आपण बघून काय करू की सोडून देऊ आपण. पण त्यात काय महत्वाचे मुद्दे त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला काय की प्रिलिम्सला मेन्सला बघायला मिळतील. काय केलं ह्याच्यामध्ये, आधी काय करा की ही इमेज बघण्याच्या आधी जर व्यवस्थित दिसत असेल तर खाली बघा, इथं तुम्हाला दिसेल, एकच मिनिट,
इथं बघा, आधी हे वाचायचंय. लाल कलरचा जो बाण आहे तो बाण काय दाखवतोय, तो उष्ण प्रवाह दाखवतो. लक्षात ठेवा. समुद्र जो असतो त्या समुद्रामध्ये बघतो आपण की पाण्याचे काय असतात की प्रवाह असतात. ठीक आहे ना. ते दोन प्रकारचे असतात, उष्ण आणि शीत प्रकारचे प्रवाह. ठीक आहे ना. त्यातला हा जो लाल बाण आहे तो काय करतोय की उष्ण प्रवाह दाखवतोय आणि जो निळा बाण आहे तो काय करतोय की शीत प्रवाह दाखवतोय. तुम्हाला ज्या या पिक्चर मध्ये जिथं जिथं तुम्हाला लाल बाण दिसतात ते सगळे काय आहेत की उष्ण प्रवाह आहेत. ऍटलिस्ट तुम्हाला काही तर जे दिसणारे उष्ण प्रवाह आहेत त्यांची नावं माहिती असतात. एक्झाम्पल त्याचं लोकेशन बघा. एक्झाम्पल तुमचं इथं बघा तुम्ही, भारताच्या अगदी जवळ तुमच्या असं हा जो प्रवाह आहे तो कोणता आहे, हा सोमाली प्रवाह. कोणत्या प्रकारचा आहे तो, उष्ण प्रकारचा. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. किंवा इथं बघतोय आपण की इथे एक प्रवाह आहे बघा तुमचा बरोबर या साईड तुमची. ठीक आहे ना. हा कोणता आहे, हा युरेशिया प्रवाह तुमचा किंवा उत्तर पॅसिफिक प्रवाह तुमचा असेल. ठीक आहे ना. हा लक्षात ठेवूया आपण. किंवा इथं बघतो आपण खाली हिंदी महासागर तुमचा हा एक प्रवाह दिसतो तुमचा. हा कुठला आहे तर अँग्युलास प्रवाह. कोणत्या प्रकारचा आहे, हा उष्ण प्रकारचा प्रवाह आहे. ठीक आहे ना. इथं बघतोय आपण तुमच्या ब्राझीलच्या जवळ तुमचा हा ब्राझील प्रवाह आहे तुमचा. हा पण कोणता आहे, उष्ण प्रकारचा तुमचा. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण तुमच्या इथं तुमचं हे जर तुमची विषुववृत्तीय प्रवाह तुमची असेल, वरती बघा इथे एक तुम्हाला दिसेल. हा लोकेशन तुम्ही वर्ल्ड मॅप वरती ट्रॅक करू शकता. इथं काय तुमचा लॅब्राडॉर प्रवाह तुमचा. हा देखील काय की तुमचा उष्ण प्रकारचा आहे. ठीक आहे ना. त्यात एखादा थंड प्रवाह दिसतोय का तुमच्या, दिसतोय बघा आपण इथे बघा. हा तुमच्या दक्षिण अमेरिकेच्या खाली तुमच्या काही किती एक प्रवाह दिसतोय. हा कुठला आहे, हा फॉकलंडचा प्रवाह आहे. किंवा इथे तुम्ही बघाल की हा पण साईड तुमच्या काय की हम्बोल्ट किंवा पेरूचा प्रवाह आहे तुमचा. ठीक आहे ना. सो हे काही जे नाव आहेत ती बघून घ्या. कारण परीक्षेला बघतो आपण की यांच्यावरती क्वेश्चन्स पडतात. त्यांचं लोकेशन की अमुक अमुक प्रवाह आहे तो साधारणतः कुठं सापडतो, कुठल्या देशाच्या जवळ सापडतो, प्लस अमुक अमुक प्रवाह हा कोणत्या प्रकारचा आहे, हा उष्ण प्रकारचा आहे की शीत प्रकारचा आहे. ठीक आहे ना. ही देखील इन्फॉर्मेशन जी आपल्याला विचारली जाते. त्यामुळे ह्याला लाईटली घेऊ नका. 6वीच आहे एवढं कोण विचारते, इतकं कोण तुम्हाला हे करणार आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन अगदी तुम्हाला चांगल्या चांगल्या रेफरन्स बुकमध्ये पण तितक्या चांगल्या प्रकारे बघायला मिळत नाही. तुम्हाला इथं बघा कॅलिफोर्निया प्रवाह आहे, हा तुमचा काय की थंड प्रकारचा असेल. इन्फॉर्मेशन फार चांगली आपल्याला ती फक्त कलेक्ट करता आली पाहिजे, व्यवस्थित समजून घेता आली पाहिजे आणि वापरता आली पाहिजे. ठीक आहे ना. मला वाटतं मागं फार पूर्वी तुमच्या लॅब्राडॉर प्रवाहावरती काही क्वेश्चन तुमच्या पडला होता. आपण मागे डिस्कस केला. कुठे गेला आपला वरती तुमचा, हा लॅब्राडॉर प्रवाहावरती तुमच्या काही क्वेश्चन पडला होता. तर आपल्याला किंवा हम्बोल्ट वरती पण तुमचे क्वेश्चन होता. हम्बोल्ट वरती तुमचे क्वेश्चन पडला होता. ठीक आहे ना. सो क्वेश्चन पडून गेले, अजून पण क्वेश्चन पडण्याची काही शक्यता त्याच्यावरती नक्कीच आहे. त्यामुळे आपल्याला हे नक्की जे दिलेली माहिती आहे ती दिलेली माहिती व्यवस्थित कंपाईल करता आली पाहिजे तुमची. ठीक आहे ना. सो पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण काय करू की पूर्ण हे 6वीचे बुक जे आहेत त्यातले जे मोजे फॅक्ट्स आहेत ना ते फॅक्ट्स काय करू आपण की संपून टाकू आपण. ठीक आहे ना. सो आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ काय करा की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.